नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बघा कंबाईन ग्रुप बी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। एकूण जवळपास 552 पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता या संबंधी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे की नेमकी वयोमर्यादा किती असते आणि शैक्षणिक पात्रता काय लागते। आता बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे, पण ज्या नवीन विद्यार्थी या एमपीएससी क्षेत्राकडे येऊ इच्छितात, ज्यांचं नुकतंच ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे, अशा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात हे प्रश्न आहेत। तर या संबंधीचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, आता या एमपीएससी कंबाईन ग्रुप बी परीक्षेसाठीची जी काही वयोमर्यादा असते ती असते बघा, साधारणतः जे काही संवर्ग आहेत त्यामध्ये मग सहाय्यक कक्ष अधिकारी आहे, राज्यकर निरीक्षक आहे आणि पोलीस उपनिरीक्षक आहे। आता बघा, या दोघं पदासाठी सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्यकर निरीक्षक या दोघं पदासाठी साधारणतः किमान वयोमर्यादा असते ही 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे आणि कमाल अमागास म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष व मागासवर्गीय अनाथ इतर कॅटेगरीसाठी 43 वर्ष। त्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू 43 वर्ष, माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा अधिकारी अमागास 43 वर्ष, मागासवर्गीय पण 43 वर्ष। फक्त दिव्यांग उमेदवारांना साधारणतः 45 वर्षापर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे। पुढे आता पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी आपण सेपरेट बघूया। किमान वय 19 वर्ष असणं गरजेचं आहे आणि कमाल साधारणतः ओपन कॅटेगरी 31 वर्ष, त्यानंतर मागासवर्गीय 34 वर्ष, प्रावीण्यप्राप्त खेळाडू 36 वर्ष, त्याच्यानंतर माजी सैनिक 36 वर्ष आणि दिव्यांग याला अपात्र आहे। दिव्यांग या ठिकाणी व्हॅलिड नाहीये, ओके, लक्षात घ्या। त्याच्यानंतर बघा, आता वयोमर्यादा गणण्याचा जो काही दिनांक आहे हा असणारे 1 ऑगस्ट 2026 असणारे या जाहिरातीसाठी विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही, स्पष्ट उल्लेख केलाय। आणि शैक्षणिक पात्रतेमध्ये जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर शैक्षणिक पात्रतेमध्ये बघा, संविधानिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतेही तत्सम अर्हता म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असणं गरजेचं आहे। आणि जेही विद्यार्थी मित्र परीक्षेला म्हणजे ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहेत, समजा बघा पदवी परीक्षेत बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे तात्पुरते पात्र राहतील। म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असाल तर तुम्ही पूर्व परीक्षा देऊ शकता, मात्र परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्गाकरिता घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण केले असणे आवश्यक राहील। म्हणजे तुम्ही मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या अगोदर तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असणं गरजेचं आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली विद्यार्थी मित्रांनो। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।